मम्मी आज आळूचे वडे कर ना। बर, आत्ता करते। सर्वात आधी आपण या आळूच्या पानांचे देठ काढून घेऊ। मग स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ पानं आपले। या पानांच्या शिरा आपण अशा लाटण्याने दाबून घ्यायच्या आहेत। आता हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, यात आता मी लाल तिखट टाकते, हळद, ओवा व मीठ टाकून घेते। आता हे आपण घट्ट मळून घेऊ। आता हे पीठ मी मळून घेत आहे पाणी टाकून। जास्त पातळ न मळता थोडं घट्टच ठेवायचं आपल्याला पीठ। हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आता मी पातेल्यात पाणी टाकत आहे वाफवण्यासाठी वड्या। आपण पातेल्यात लिंबू किंवा चिंच टाकायची, म्हणजे पातेलं काळं नाही होत। आता आपण चाळणीला थोडं तेल लावून घेऊ, म्हणजे वड्या सहज निघतील आपल्या। आता अशा प्रकारे आपण पानांना बेसन पीठ लावून घेऊ। एकसारखं लावायचं, जास्तही नाही। त्यावर आता आपण हे दुसरं पान ठेवून घेऊ। आता आपण याच्यावर परत एक पान लावून घेऊ आणि परत बेसन पीठ लावून घेऊ। आता आपण असं बेसन पीठ लावून हे पान आपण असं फोल्ड करून घेऊ ही वडी। परत आपण घडी घालून घेऊ पानाची। अशा प्रकारे परत घडी आपण घालून घेतली एक। याच्यामध्ये आपण 1-2-3 घड्या घालूया। थांब, आता उचलते मी। 1-2-3 हळूच अशी चाळणीत ठेवून घेणार आहोत वाफवण्यासाठी। तर अशा प्रकारे मी सर्व वड्या बनवून घेतल्या आहे व आता हे वाफेवर ठेवते पातेल्यावर। आता आपण या वड्या 20 मिनिटं वाफेवर होऊ देऊ व गॅस थोडा मोठा ठेवायचा। आता आपल्या वड्या मस्त वाफवल्या गेल्या आहेत, आपण काढून घेऊ आता। बघा, मस्त निघाल्या आपल्या वड्या। आता आपण सगळ्या वड्या कट करून घेऊ। हे बघा, किती छान आपल्या वड्या मस्त झालेल्या आहेत। आता आपण वड्या तळून घेऊ। त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे, अजून तेल तपलेलं नाही आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण एक एक वड्या त्यात सोडून घेऊ। वड्या मस्त तळल्या बघा आपल्या, छान मस्त अशा लालसर रंगावर आपण तळून घेऊ खरपूस, खूप छान लागतात। आता आपल्या वड्या मस्त छान तळल्या गेल्या आहेत बघा। आपण आता काढून घेऊ। हे बघा, तर आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या आहेत मस्त। हे घे।
आळूच्या वड्या बघ खाऊन झाल्या कशा झाल्या. कुरकुरीत आणि मस्त. माझ्या मम्मीच्या हातच्या वड्या तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा.